राज्यात लॉकडाऊन बाबत नियोजन करा असं तातडीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सांगितलंय। तसे थेट निर्देश दिले आहेत। निर्बंधांचं काटेकोर पालन होत नसल्याने हे निर्देश काढण्यात आले आहेत। टास्क फोर्सनं मृत्यू वाढण्याची खरं तर भीती व्यक्त केली आहे। त्यामुळे आता राज्य लॉकडाऊनला सामोरं जातंय का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स आणि इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडायला लागल्याचं चित्र आहे। काल झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊन सारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत। या संदर्भात महत्त्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉक्टर राजेश टोपे तसंच मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्सचे डॉक्टर्स, प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्बंध आणि नियमांचं कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसात संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा यावर चर्चा करण्यात आली। मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील तसंच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील अभ्यागतांना पूर्ण प्रवेश बंदी घालावी तसंच खासगी कार्यालय आस्थापना 50% कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी अशा स्पष्ट सूचना बैठकीमध्ये दिल्या आहेत। दरम्यान आपण बघतोय निर्बंधांचं काटेकोर पालन होत नाहीये। राज्यात कित्येकदा मुख्यमंत्र्यांनी खरं तर सांगितलं की काळजी घ्या, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, नाहीतर लॉकडाऊनला सामोरं जावं लागेल। मात्र जर आपण राज्यातली दृश्य बघितली तर तसं पुढे होताना दिसत नाही। कुठले महत्त्वाचे निर्णय या दरम्यान घेण्यात आले त्यावर आपण एक नजर टाकूया। काल टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये मर्यादित दिवसांसाठी लॉकडाऊन करावा अशी एक मागणी यावेळी करण्यात आली। कारण लॉकडाऊनची कार्यपद्धती, मदत आणि पुनर्वसन प्रधान सचिव यांनी तयार करावी अशी सूचना सुद्धा दिल्या। इतकंच नाही तर नियोजनबद्ध रीतीने लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तर ऑक्सिजनची महत्त्वाची भूमिका असल्याने तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहावा असं त्यांनी विशेष सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे गृह विलगीकरण करण्यापेक्षा संस्थात्मक विलगीकरण करण्यावर भर देण्याचा देखील निर्णय या बैठकीत घेण्यात आला। मृत्यू वाढण्याची सध्या शक्यता असल्यानं आयसीयू, व्हेंटिलेटर सुद्धा पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावेत। इतकंच नाही तर प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ मिळण्यासाठी खासगी डॉक्टरांची सेवा घ्यावी आणि विशेषतः वृद्ध आणि सहव्याधी रुग्णांना प्राधान्यानं उपचार मिळावेत आणि सहव्याधी असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करू द्यावं अशा अनेक सूचना यावेळी करण्यात आलेल्या आहेत। तर संपूर्ण राज्यभरातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोना नेमका कसा वाढला आहे, किती रुग्ण आहेत त्यावर देखील एक नजर टाकू। जर राज्यातली आपण रुग्णसंख्या बघितली तर 40,414 इतके प्रचंड मोठी रेकॉर्ड ब्रेक रुग्णसंख्या आपल्याला म्हणावी लागेल। तर मुंबईमध्ये आपण बघतो 6,923 रुग्ण वाढलेले आहेत। तर पुण्यातली जर आपण रुग्णसंख्या बघितली 4,426 इतकी पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ। तर नागपुरात गेल्या 24 तासात 3,970 कोरोना बाधित वाढले आहेत आणि जळगावमध्ये 1,194 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले। बघतोय मोठ्या प्रमाणात लॉकडाऊनच्या दिशेने खरं तर निर्णय होताना दिसत। या आधी सौरव आपण बघितलं की साधारणतः सांगितलं होतं की एप्रिलपर्यंत एक आठवडा वाट बघणार आणि त्यानंतर आपण निर्णय घेणार। त्यामुळे एक प्रकार स्पष्ट सूचना नागरिकांना, सर्वसामान्यांना दिल्या होत्या। असं असतानाही कोणीही नियमांचं पालन करताना दिसत नाही। पर्यायाने जो काही दिवसेंदिवस आकडा येतोय तो एकापेक्षा एक उच्चांक असलेला आकडा येतो आणि राज्य आता लॉकडाऊनच्या दिशेने आता चालू झालेला आहे। कारण काल आपण बघतोय टास्क फोर्सची जी बैठक झाली या बैठकीमध्ये तसे स्पष्ट संकेत दिले आहेत। त्यामुळे एक प्रकारे लोकांनी सुद्धा आता मनाची तयारी केली पाहिजे की लवकरच लॉकडाऊन लागणार आहे। एकीकडे रात्री 8 वाजल्यापासून आपण बघतोय पूर्णपणे आता बऱ्यापैकी आता निर्बंध घालण्यात आलेले आहेत। याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स देण्यासाठी अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया। अमोल, आपण बघितलं तर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढताना दिसते। काल देखील रेकॉर्ड ब्रेक अशी रुग्णसंख्या। आता पुन्हा एकदा राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचं दिसतंय। काय अपडेट्स द्याल? खरं तर शुक्रवारी आपण पाहिलं तर सौरभ, राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांनी लॉकडाऊनचे संकेत दिलेले होते। त्यासाठी जो कालावधी हवाय त्या कालावधीसाठी खरं तर ही वेळ जनतेला दिलेली होती। या काळात जर रुग्णांची संख्या आटोक्यात आल्याचं चित्र दिसलं नाही तर एप्रिलच्या महिन्यापासून म्हणजेच 2 एप्रिलपासून राज्यामध्ये कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे आणि आता ती शक्यता दाट झालेली आहे। कारण की कालची रुग्ण संख्या जर आपण राज्यातील पाहिली तर 40,000च्या पुढे गेलेली आहे आणि त्यामुळे साहजिक आहे की राज्याची चिंता वाढलेली आहे। बेड्स उपलब्ध होत नाहीयेत आणि अशा पद्धतीने मग आता काहीतरी कठोर निर्णय घेणं बंधनकारक बनलेलं आहे आणि त्याचमुळे काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार आता कार्यवाही करायला सुरुवात होईल। काल रात्रीपासून आपण पाहिलं तर राज्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत। मात्र अजूनही काही ठिकाणी नागरिक हे 5 पेक्षा अधिक
आपल्याला जमलेल्या पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळे आता यांच्यावरती पोलिसांनी कायदेशीर कारवाई करणं बंधनकारक आहे आणि कुठेतरी ही रुग्णसंख्या आटोक्यात आणायची असेल तर नागरिकांनी देखील आता गांभीर्यानं घेतलं पाहिजे. मात्र अजूनही पुणे शहर असेल किंवा इतर शहर असतील या शहरांमध्ये गर्दी होताना पाहायला मिळते. काल होळीचा सण होता, मात्र अनेक ठिकाणी होळी या पेटवल्या गेल्या, त्या ठिकाणी गर्दी देखील झालेली पाहायला मिळालं. असं चित्र पुणे शहरात होतं. आज धुळवड आहे, आज देखील राज्य सरकारने यावर बंदी घातलेली आहे. मात्र कशा पद्धतीने नागरिक याचं पालन करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत चाललेली आहे. पुणे जिल्ह्यात तर काल 8,000च्या पुढे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. ही अतिशय धक्कादायक आकडेवारी आहे. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या पुणे जिल्ह्यात जवळपास पाहिलं तर 59,000च्या पुढे गेलेली आहे आणि त्यामुळे हा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे याच्यावर आता कुठेतरी कंट्रोल आणायचा असेल तर कडक लॉकडाऊन जो की 2 आठवड्यांचा असायला हवा असं काल राजेश टोपे यांनी वक्तव्य केलेलं होतं. त्यानुसारच आता आपण पाहिलं तर एप्रिल महिन्यापासून याची कार्यवाही होऊ शकते. त्याच्यामुळे अजूनही नागरिकांनी सावध होणं गरजेचं आहे. सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता मास्क घालणं हे सगळे नियम आहेत ते पालन करणं गरजेचं आहे. तरच कुठेतरी ही रुग्णसंख्या आटोक्यात येऊ निश्चित शकते. आपण बघतो मात्र नागरिकांनी सध्याची नियमांचं परिस्थिती पालन करणं आवश्यक आहे आणि